देशातील लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील जागांसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे। गेल्या काही वर्षांपासून भाजप पश्चिम बंगालमध्ये सातत्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला आव्हान देत आहेत। त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सतत वाद होत असतात। दरम्यान पश्चिम बंगालमधील कूच बिहारमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची माहिती समोर आली। पश्चिम बंगालमधील कूच बिहारमध्ये मतदानादरम्यान चंदमारे येथील बूथजवळ दगडफेक झाल्याची माहिती समोर आल्यानंतर परिसरात हिंसाचार उसळला। तृणमूल काँग्रेसने भाजप खासदार निशीथ प्रामाणिक यांच्यावर हिंसाचार घडवल्याचा आरोप केला आणि निवडणूक आयोगावर कथित निष्क्रियतेबद्दल टीका केली। टीएमसीने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये आरोप केला आहे की भाजप खासदार निशीथ प्रामाणिक यांच्यावर कारकिर्दीत कूच बिहार हिंसाचारासाठी ओळखला जाऊ लागला आहे। केंद्रीय राज्यमंत्री गुन्हेगारांना आश्रय देतात आणि त्यांच्या निवासस्थानी बंदुका ठेवतात याविषयी आम्ही वारंवार माहिती आणि तक्रार देऊनही निवडणूक आयोगाने याची दखल घेतली नाही। ते पुढे म्हणाले, काल भाजपाच्या गुंडांनी आमच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या क्रूर हल्ल्यानंतर आज आणखी एक हल्ला झाला। भाजप नेते रतन बर्मन, अजित महंतो आणि हिरेन महंतो यांनी भेटागुरी एक दिनहाटा येथील बूथ क्रमांक 232 आणि 231 मध्ये देशी बॉम्ब फेकले। यामध्ये आमचे ब्लॉक अध्यक्ष अनंत कुमार बर्मन गंभीर जखमी झाले आहेत। तृणमूल काँग्रेसने आपल्या आणखी एका पोस्टमध्ये म्हटले की भाजपाला लाज वाटायला हवी। सत्तेला चिटकून राहण्याच्या हताशतेने ते मतदारांना दडपशाहीचा अवलंबन करत आहेत। अंधारन, फुलबारी, तुफानगंज आणि कूचबिहारवरून आलेल्या माहितीनुसार भाजप गुंड मतदारांना मतदान करण्यास अडथळा आणत आहेत। आमचा सवाल आहे की या सगळ्यात केंद्रीय दल कुठे आहेत? लोकशाही वेढली गेली आहे आणि ACIने पावले उचलण्याची आणि प्रत्येक नागरिकाच्या मतदानाच्या अधिकाराचे रक्षण करण्याची वेळ आली आहे।